सांगलीच्या समांतर आयर्विन ब्रिजवर आपण आहोत आणि या ब्रिजवरती या ठिकाणी जे लोक आलेले आहेत यांचा उद्देश काय तो मी सांगणार आहे। या ठिकाणी बघितलं तुम्ही माणुसकीचा एक हात पूरग्रस्तांसाठी काय नियोजन आहे आपण या दादाला विचारू। दादावर आपलं नाव? नमस्कार, मी अभिजित चंद्रकांत शेळके, मी सांगलीत राहणारा असून माझं नियोजन असं आहे की सांगली फरशी असोसिएशन सांगली आणि सचिन भाऊ फाउंडेशन यांच्यातर्फे पूरग्रस्तांना जे मदत करायची ती होता होईल तेवढी मदत करायचा मी प्रयत्न करणार आहे आणि लोकांना मी विनंती आहे की सगळ्यांनी हात पुढे करून मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे। अच्छा, म्हणजे तुम्हाला सांगलीकरांच्याकडून मदत द्यायची अपेक्षा आहे, हा उद्देश आहे। दादा आपलं काय मत? अपेक्षा आहे आम्हाला। अच्छा, आम्हाला पण मदत झाली, आम्ही पण मदत करावी अशी इच्छा आहे आमची। म्हणजे मेन उद्देश आहे की परतफेड करायची, परतफेड करायची आम्हाला। काय करेक्ट तमाम सांगलीकरांना मी विनंती करतोय, सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन आणि फरशी असोसिएशन सांगली कोल्हापूर रोड सांगली या लोकांचा एक मनामध्ये आलेला एक संकल्प आहे की जेव्हा सांगलीमध्ये पूर आला होता तेव्हा मात्र या गावातून म्हणजे आपल्या उस्मानाबाद असो लातूर असो या भागाकडच्या लोकांनी सोलापूरच्या लोकांनी वगैरे या सांगलीकरांना सगळे हाताने मदत केलेली आहे। ती आम्ही सांगलीकर विसरलेलो नाहीये, म्हणून या सांगलीकरांना या लोकांच्या वतीनं एक विनंती करतोय की आपणाला या सांगलीला केलेली मदत आज त्यांच्याकडे पावसाच्या रूपानं जे पाणी पडलं त्याच्यातून आलेला पूर आहे, त्यांचं झालेलं नुकसान आहे आणि त्या लोकांना आज मदत करून आपल्याला तो परतफेडीचा एक कार्यक्रम करायचा आहे। म्हणून सांगलीकरांना मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून हात जोडून सांगतो, ही लोक जी आहेत ही आपल्याकडे येतील, आपण यांना सगळ्या हाताने मदत करा। तुम्ही जे काय साहित्य देणार आहात ते किलोच्या 2 किलोच्या पॅकेटमध्ये द्या, सगळ्या वस्तू पॅकेटमध्ये द्या, जेणेकरून तिथं वाटण्यासाठी सुद्धा उपयोगी होईल। लूज मध्ये काय साहित्य देण्यापेक्षा पॅकिंग करून द्या अशी मी तुम्हाला विनंती करतोय। जी कपडे वगैरे तुमच्याकडे आहेत ती द्या, जी तुमच्याकडे आवश्यक नाही आहेत कपडे तुम्हाला गरज नाही ती पण दिली तरी चालतील, नवीन दिली तरी चालतील, पण तुम्ही सरळ हाताने मदत करा अशी मी आपल्याला सांगलीकरांना विनंती करतोय आणि ती विनंती आपण मान्य करायला अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।